नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया चिकन बिर्याणी बनवायला। बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो राईस। तुम्ही मार्केटमधून कोणत्याही कंपनीचा राईस घेऊ शकता। आम्ही इथे टिल्डा कंपनीचा राईस घेतलेला आहे, बासमती राईस। हा 1 किलोचे पॅकेट आहे। आम्ही साधारणतः पाऊण किलो तांदूळ घेतलेला आहे। आता हा जो बासमती राईस आहे ते सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपण गॅसवर बघा गरम पाणी करत ठेवलेलं आहे तांदूळ शिजवण्यासाठी आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। आता काही खडे मसाले घेतलेले आहेत बघा, लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र। तर त्यापैकी काही खडे मसाले जे आहेत ते तुम्ही जे आपण पाणी ठेवलेले आहे तापत त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडा पुदिना पण टाकायचा। पुदिन्यामुळे काय होतं की एक रिफ्रेशमेंट असा फ्लेवर असतो तो येतो त्याच्यामध्ये तांदळामध्ये। त्यामुळे पुदिना तुम्ही नक्की टाका ज्यावेळी तुम्ही बासमती राईस शिजवत असाल बिर्याणीसाठी त्यावेळी। आता बघा पाणी आपलं तापत आलेलं आहे व्यवस्थित चांगलं। यामध्ये आपला जो राईस आहे तो टाकायचा आहे आणि बिर्याणीसाठी जर तुम्ही राईस शिजवणार आहात तो 80 to 85% शिजवून घ्यायचा आहे। खूप ओव्हर कुक पण नाही करायचा आणि खूप कच्चा पण नाही ठेवायचा, मीडियम शिजवून घ्यायचा आहे। कारण आपण त्यानंतर त्यांना वाफेवर ठेवणार आहोत, बिर्याणी बनवताना लेयर्स बनवणार आहोत, त्यावेळी तो राहिलेला भात जसं शिजून येतो। आता बघा आपला राईस आहे तो शिजून तयार झालेला आहे। गाळणीमध्ये गाळून घ्यायचा हा राईस आपला आहे तो। राईस तयार आहे आपला। आता आपण चिकन घेतलेला आहे, 1 किलो चिकन आहे। कोथिंबीरच्या जे जाड काड्या असतात त्या घेतलेल्या आहेत। आलं घेतलेलं आहे, 25 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हे आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी। त्यानंतर पुदिना घेतलेला आहे लेयर मध्ये टाकण्यासाठी पुदिना, आणि थोडासा पुदिना आपण आलं लसूणच्या पेस्ट मध्ये पण वापरणार आहोत। हा आपण कांदा घेतलेला आहे, कापून घ्यायचा आहे पातळ आणि त्याला मीठ लावून कुरकुरीत असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। 3 ते 4 चमचे दही। सर्वात प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। चिकन पहिल्यांदा आपण मीठ टाकायचं, त्यानंतर 3 ते 4 चमचे दही, आपण जो बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो टाकायचा अर्धा चमचा, त्यानंतर हळद 1 चमचा, नंतर पुदिन्याची पानं टाकायची थोडी। आपण जो कांदा घेतलेला होता तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे, याने खूप चांगला फ्लेवर येतो। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आला लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे, थोडीशी पुदिना, आता पेस्ट बघा आपली झालेली आहे। जी जवळजवळ 3 ते 4 चमचे पेस्ट जी आहे ती चिकन मॅरिनेट करण्यासाठी वापरायची आहे। आणि हे सर्व जे साहित्य आहे ते चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। चिकन मॅरिनेशन ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे बिर्याणी बनवताना। जर चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालं तर तुमच्या बिर्याणीची चव खूप छान होते, बिर्याणी पण खूप छान होते।
आता हे जे चिकन मॅरिनेशन आहे ते पाऊण तास ते 1 तास पर्यंत चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तीन चमचा तेल टाकायचं. आता आपण बिर्याणी का मसाला करायच्या आधी आपण हे जे बिर्याणीसाठी काजू वापरणार आहोत ते गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे. काजू तुम्ही नक्की टाका बिर्याणीमध्ये. आता आपले काजू भाजून झाल्यानंतर पहिल्यांदा तमालपत्र, त्यानंतर लवंग, मोठी मसाला इलायची, 3 ते 4 हिरव्या इलायची, दालचिनी, स्टार फूल, अशा प्रकारे जे खडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे. आता बारीक चिरलेला कांदा जो आहे तो टाकायचा आहे. कांदा चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. तर बघा आपलं चिकन इथे मॅरिनेट झालेलं आहे. तर यामध्ये टोमॅटो टाकायचा थोडासा. कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा. आता आपलं मॅरिनेट झालेलं जे चिकन आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपण आपला घरगुती गरम मसाला आहे तो टाकायचा आहे. दोन ते 3 चमचे. हा जो मसाला आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या मसाला जो आहे तुमचा किती तिखट आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती तिखट आवडतं. मोस्टली बिर्याणी जी आहे ती जास्त तिखट नसते, त्यामुळे मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमीच ठेवा आणि आपला बिर्याणी मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. आता आपलं चिकन जे आहे ते चांगलं शिजू द्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं जो बिर्याणी मसाला आहे तो तयार करायला द्यायचा आहे. आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे बघा. आता आपण दुसऱ्या टोपामध्ये लेयर्स बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण जो बिर्याणी मसाला चिकन मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे. ग्रेव्ही जी आहे ती आपली. त्यानंतर आपला राईस जो आहे बासमती राईस तो ॲड करायचा आहे. तर यामध्ये केशर दूध टाकायचं आहे. केशर दूध तुम्ही नक्की टाका बिर्याणीची लेयर्स बनवताना. खूप चांगला फ्लेवर येतो. आणि तूप टाकायचं. तूप टाकताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. तूप व्यवस्थित जेवढं बिर्याणी आहे त्या प्रमाणानुसार टाकायचं आहे. त्यानंतर भाजलेला कांदा टाकायचा. पुदिन्याची पानं, कोथिंबीर, कसुरी मेथी थोडीशी,
आपण जे मगाशी गोल्डन काजू भाजून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. थोडासा बिर्याणी मसाला वरून भुरभुरायचा आणि आपला ग्रीन कलर जो आहे फूड कलर तो ऍड करायचा. चांगला वेगळा लुक येतो बिर्याणीला. आता सेकंड लेअर अशीच बनवायची अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. बिर्याणी बनवताना एकदम काळजीपूर्वक बनवायची, कारण आपण एवढा मोठा बिर्याणीचा घाट घातलेला असतो आणि आपली बिर्याणी जी आहे ती अति उत्तम झालीच पाहिजे हा विचार करून बिर्याणी बनवायची आहे. बघा आपले बिर्याणीचे लेयर्स जे आहे ते लावून झालेले आहेत. आता आपण एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे. आता या तव्यावर आपण आपली बिर्याणी जी आहे ती ठेवून द्यायची आहे. साधारणतः मंद आचेवर 15 मिनिटं ठेवायची आहे आणि चांगली वाफ आल्यावर आपली बघा बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त घरभर छान सुगंध सुटलेला आहे बिर्याणीचा. बिर्याणी आपली तयार आहे गरमागरम. बघूनच तोंडाला पाणी सुटते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.